जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कोल्हापुरातील होमगार्ड यांना मुंबई पोलीस अधिकाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक, शिवीगाळ केल्याचे आरोप। लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत गेलेल्या कोल्हापुरातील होमगार्डांना काल पोलिसांकडून अवमानकारक वागणूक मिळाली। एका अधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे। यातून संतप्त होमगार्ड या अधिकाऱ्यांच्यावर अंगावर धावून गेल्याचे वृत्त आहे। मुंबई येथे लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभरात पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता। तसेच होमगार्डांनाही मोठ्या संख्येने बोलावून घेण्यात आले होते। कोल्हापुरातून अनेक होमगार्ड या कामासाठी मुंबईत गेले होते। तेथे नेमून गेलेले काम नीटपणे पार पाडले। आज सकाळी त्यांना मुंबईहून कोल्हापूरला सोडण्यासाठी रेल्वे जाणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र ती वेळ सुटली नाही। ती नंतर थोड्या वेळाने सुटणार असे सांगण्यात आले, पण त्यानंतरही सकाळी 10, 12, 2 वाजले असे करत संध्याकाळी झाली तरी रेल्वे जाण्याची लक्षणे दिसेनात। यामुळे होमगार्डाची अस्वस्थता वाढली होती। त्यातून खेरवाडी येथे हे होमगार्ड एकत्रित जमले। त्यांनी याबाबत पोलीस अधिकाऱ्यांकडे चौकशी केली, मात्र यावेळी त्यांना योग्य उत्तर देण्याऐवजी चुकीची वागणूक देण्यात आली। पोलीस अधिकाऱ्यांनी होमगार्ड विरुद्ध अपमानास्पद भाषा वापरली तर एक पोलीस अधिकाऱ्यांनी तर चक्क शिवीगाळ केल्याची आरोप होमगार्डांनी केला आहे। संतप्त झालेले अनेक होमगार्ड या अधिकाऱ्याच्या दिशेने धावून गेले असल्याचे चित्रफितीमध्ये दिसत आहे। यातून मोठा गोंधळ उडाला। अखेर हे प्रकरण शांत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। त्यानंतर सायंकाळी विशेष बसने त्यांना कोल्हापूरला पाठवल्याचे वृत्त आहे। मात्र शासकीय कर्तव्यावर आलो असतानाही शासकीय अधिकाऱ्यांनीच अपमानास्पद वागणूक दिल्याने होमगार्डांनी खासगीमध्ये तीव्र संताप व्यक्त केला आहे। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।